अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या दीदी यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतोय आणि त्यांना आपण ही आणि सन्मानानं मानपत्र स्वतःला खूप भाग्यवान समजतोय की त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं नाही, पण मानपत्र तरी किमान वाचायला मिळतंय मला. एक छोटं रोपटं दिलेलं आहे, जे रोपटं ज्यात आहे ती चांदीची कुंडी आज जॅकीदादांच्या वतीनं आणि कला संस्कृती परिवाराच्या वतीनं त्यांना आपण प्रदान करतोय कला कृतज्ञता पुरस्कार. मला वाटतं टाळ्यांचा गजर होतच राहायला पाहिजे, कारण 75 वर्ष यांनी अभिनयाचा असा या मराठी चित्रपट हिंदी चित्रपट उठवलेला आहे. अशा दीदींचा हा सन्मान या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीमध्ये होतोय. फोटो फ्रेम रोहिणी आणि सोजवळ शांत अशी आई अशा अनेक भूमिकातून ज्यांना आपण अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे, अशा सुलोचना दीदी यांना सन्मानित करतोय. लोग को मैं बहुत प्यार करता हूँ. मैं भी वर्कर हम लोग को हीरो वीरो नहीं है. तुम लोग फाउंडेशन, तुम्ही फाउंडेशन, तुम्ही रूट्स आहे. आम्ही ते दिसतंय पण कोण आहे खाली, कोण आहे रे? तुम लोग है भिड़ो, अपन थोड़ी है. तुम लोग का पैर में हाथ लेवा तो हम लोग तो खाली हवा बांध कौन देखने वाला लाइट थोड़े होने मारेगा चाहे क्या होगा गेम. तो आप लोग का गेम बहुत स्ट्रांग है भिड़ो. ये जो अवार्ड बना है मेघराज जी ने वो बहुत अच्छा है. तारा को पकड़ा है मगर किसने पकड़ा? इंसान ने पकड़ा है. ऐसा हाथ इंसान का है. जमीन पकड़ के चल, आसमान बैठ जाएगा भिड़ू. आगे चल मजेने जैन ज्या महाराष्ट्र जास्त बोलणार नाही. इकडे आईला मुंबई जायचं आणि मला दुबई जायचं. आला इकडे काय मेरे को अच्छा लगा, आगे मेरा दिल करता है. खाली मेरा यूनिट बैठा है, एक दिन यूनिट बैठता है तो कितना पैसा जाता है मालूम है ना भिड़ू. इसलिए मगर आई को मेरा जबान है, मेघराज को मेरा जबान है और मेरा ये कला संस्कृति का मैं एक छोटा सा हिस्सा है. आप लोग आए इतने तादाद में, आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया. और जितने कलाकार यहाँ पर आज परफॉर्म किया खूपच आवडलं आणि आई शपथ आवडलं. कला संस्कृतीचं आहे त्यामुळं बाकीचे पारितोषिक काही असले तर हा आपल्याशी संबंधित आहे असं वाटतं. तर ह्या लोकांनी बॅकस्टेजच्या लोकांसाठी काहीतरी सुरू केलेलं आहे असं ऐकलं मी. तर त्या दृष्टीनं हे पारितोषिक माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे आणि मला खूप आनंद होतो. सगळ्यांची वागतात आणि त्यांना खूपच त्यांचं काम म्हणजे फार अगदी कष्टाचं असतं. लाईटवाले बाकीचे सगळ्या काही स्टेजची मंडळी असतात, सेटवर जी मंडळी असतात त्यांना खूपच काम. आमचं त्या मानाने खूप आरामात काम असतं, पण ह्या सगळ्या लोकांना स्टुडिओतल्या बाकीच्या मंडळींना खूपच कष्ट करायला लागतात. आणि पण हे आम्हाला आता एका कुटुंबासारखं झालेलं आहे. त्यामुळं सगळी माणसं आपलीच आहेत असं सतत वाटत राहतं.